नमस्कार, मी हर्षाली हितगुजे आपल्या खास कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत। या कार्यक्रमात आपण विविध आजार आणि त्यावरील उपचार याबद्दल चर्चा करत असतो आणि आजचा आपला विषय आहे डायबिटीज, गोळ्या, इन्शुलिनवर मात, त्यासाठी माधोबाग सीडीसी उपचार। आणि यावर मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या सोबत आपल्या स्टुडिओमध्ये आहेत डिजीज रिव्हर्सल एक्सपर्ट डॉक्टर निलेश कुलते सर। डॉक्टर, स्वागत आहे तुमचं। नमस्कार। नमस्कार डॉक्टर निलेश कुलथे हे माधोबागमध्ये गेली अनेक वर्ष डिजीज रिव्हर्सल एक्सपर्ट आणि झोनल मेडिकल हेड या पदावर कार्यरत आहेत। डायबिटीज संबंधित संशोधनांमध्ये त्यांचाही मोलाचा वाटा आहे। आजपर्यंत डायबिटीज या विषयावर जनजागृतीपर शेकडो टीव्ही प्रोग्राम्स त्यांनी केलेले आहेत। आजही जनजागृतीच्या दृष्टीने आजचा हा आपला प्रोग्राम खूप विशेष आहे, तर लगेचच विषयाला सुरुवात करूया। तर डॉक्टर, एकंदरीत जेव्हा डायबिटीज होतो तेव्हा गोळ्या घेणं मस्टच आहे की गोळ्याशिवाय पण राहू शकतो? येस, डायबिटीज हा आजार समजून घेतला तर आपल्याला कळेल गोळ्यांचं महत्त्व। डायबिटीज होतो याच्या मागचं सगळ्यात महत्त्वाचं कारण, मेनली टाईप 2 डायबिटीज होण्यामागचं कारण बघितलं तर बिघडलेली किंवा चुकीची जीवनशैली हे महत्त्वाचं कारण आहे। आता ह्या बिघडलेल्या किंवा चुकीच्या जीवनशैलीत सगळ्यात महत्त्वाचा वाटा असतो की आहाराचा। आहारामध्ये जे आपल्याकडनं चुका होतात की कॅलरीजमध्ये जास्त घेणं किंवा काही जे पदार्थ आवश्यक नाही ते सुद्धा घेणं, ह्या सगळ्या गोष्टींचा खूप मोठा वाटा असतो। परंतु ज्यावेळेस पेशंटला डायबिटीज होतो तो डॉक्टरांकडे व्हिजिट करतो, ॲलोपॅथी डॉक्टरांकडे, तर तसं त्याला ॲलोपॅथीची औषध सुरू केली जातात। मात्र इथे सगळ्यात महत्त्वाचं असतं की त्याच्या आहारावरती जर का योग्य पद्धतीने काम केलं गेलं, म्हणजे त्याचं कॅलरीज रिस्ट्रिक्ट करण्यात आल्या, कुठले पदार्थ खायला पाहिजे, वेळा कुठल्या असल्या पाहिजे, प्रमाण काय असलं पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टींचं जर का मार्गदर्शन केलं तर यातनं फायदा होतो। आणि असेच अनेक पेशंट माधवबागमध्ये येतात की ज्यांना डायबिटीज झाला आहे, नुकतीच सुरुवात झाली, आणि ते ज्यावेळेस येतात त्यांना आपण आहाराचे मार्गदर्शन केलं की नाश्त्यामध्ये काय खायला पाहिजे, जेवणात काय खायला पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टींचं प्रॉपर गायडन्स केलं तर कुठलीही गोळी औषध न घेता सुद्धा त्यांची साखर कंट्रोलमध्ये राहते। गोष्ट इथपर्यंतच थांबत नाही, असे अनेक पेशंट देखील असतात की ज्यांना वेगवेगळ्या गोळ्या असतात, औषधे, इन्शुलिन सारख्या गोष्टी असतात। आहाराचं योग्य नियमन केलं की त्याचा फायदा त्यांना होताना दिसत असतो आणि त्यातनं ते रिव्हर्सलपर्यंत देखील पोहोचताना आपल्याला बघायला मिळतात। ओके, म्हणजे गोळ्या घेण्यास सुरुवात न करता फक्त आपण डाएटमध्ये जरी बदल केले तरी शुगर नॉर्मल आपण ठेवू शकतो, इन शॉर्ट। पण डॉक्टर, मग ज्या गोळ्या शुगर नॉर्मल ठेवण्यासाठी आपण घेतो त्यांनी खरंच शुगर नॉर्मल होते, डायबिटीज बरा होतो? येस, परत हा महत्त्वाचा प्रश्न आहे, कारण की ना डायबिटीज होण्यामधला सगळ्यात महत्त्वाचा टप्पा जो आपण बघितला की लाईफस्टाईल प्रॉब्लेममध्ये असणं, आणि ह्या लाईफस्टाईलमुळे इन्शुलिन रेझिस्टन्स नावाची घटना होते आणि याचा परिणाम म्हणून पेशंटची रक्तातली साखर वाढायला लागते, पेशंट नुसता गोळ्या खातो। आता ह्या गोळ्या तो पेशंट जो खात असतो ती रक्तातली साखर शरीरातल्या इतर भागांमध्ये कुठेतरी दडून ठेवली जाते। काही प्रसंगी आपलं पचनच हळू झाल्यामुळे रक्तातली साखर आपल्याला नॉर्मल काही क्षणांपुरतं किंवा काही दिवसांपुरतं दिसते, काही प्रसंगी रक्तातली साखर ही मांसपेशींमध्ये भरून ठेवली जाते, काही प्रसंगी काही औषधांमुळे रक्तातली साखर ही लघवी वाटे बाहेर काढली जाते। परंतु हे यावरचे उपचार नाही, यातले सगळ्यात महत्त्वाचे उपचार आहे की इन्शुलिन रेझिस्टन्स नावाची घटना जर का आपण दूर करता येऊ शकली तर याच्याने पेशंटला ह्या डायबिटीजमध्ये फायदा होतो, म्हणजेच त्याची रक्तातली साखर कंट्रोलला यायला लागते। डायबिटीज जे कॉम्प्लिकेशन्स होत असतात त्यातनं सुद्धा पेशंट वाचत असतो आणि पेशंटला डायबिटीजमधून फ्री होण्यासाठी किंवा मुक्त होण्यासाठी देखील मदत होत असते। परंतु नुसत्या गोळ्या खाल्ल्याने काही तात्पुरतं, काही मर्यादित कालावधीसाठी त्याला फक्त रक्तातली साखर कंट्रोलला आलेली दिसते, त्याचा डायबिटीज कुठेही आणि बरा होताना दिसत नाही। ओके, तर प्रेक्षकांनो, माधवबागमध्ये गेली 17 वर्ष हृदयरोग, ब्लॉकेजेस, हाय बीपी, डायबिटीज, कोलेस्ट्रॉल असे आजार असणाऱ्या 10 लाखांहून अधिक रुग्णांवर यशस्वी उपचार करण्यात आलेत। माधवबागच्या शाखा फक्त महाराष्ट्रातच नाहीत तर गोवा, नागपूर, यूपी, एमपी, गुजरात, दिल्ली, कर्नाटक, पंजाब अशा एकूण 8 राज्यांमध्ये देखील आहेत आणि खोपोली, कोंढाळी आणि विशाखापट्टणम इथे 3 निवासी हॉस्पिटल्स देखील आहेत। तर नक्कीच तुमच्या घराजवळील माधवबाग क्लिनिकमधील तज्ज्ञ डॉक्टरांचं मार्गदर्शन घ्या। डॉक्टरांसोबत अपॉइंटमेंट फिक्स करण्यासाठी माधवबागचे प्रतिनिधी लगेचच तुम्हाला संपर्क करतील। नंबर आहे 0224893232 या क्रमांकावर। तर डॉक्टर, जनरली डायबिटीज बरा करण्यासाठी रुग्ण गोळ्या तर घेत आहेतच, पण त्यामध्ये त्यांचं जर चालून जात असेल तर त्यांनी माधवबागमध्ये का ट्रीटमेंट घ्यावी? येस, या गोष्टीची आता आपण नुकतीच चर्चा केली की गोळ्यांनी हे तात्पुरतं काही प्रमाणात पेशंटला असं वाटतं की तो बरा होतोय किंवा साखर कंट्रोलला होते, परंतु जी महत्त्वाची घटना आहे, शरीरात ज्या काय प्रॉब्लेम झालेला आहे, जी काय संप्राप्ती किंवा आजार घडण्यामागचं कारण होतं इन्शुलिन रेझिस्टन्स नावाची घटना, त्याच्यावरती काम होणं गरजेचं आहे। आणि ह्या गोष्टींवरती काम करण्यासाठी माधवबागमध्ये संशोधनावर आधारित CDC कॉम्प्रिहेन्सिव्ह डायबिटिक केअर मॅनेजमेंट नावाची ट्रीटमेंट आपण पेशंटला करून देत असतो। आता ही CDC नक्की काय आहे, तर यामध्ये आपण 5 महत्त्वाचे सूत्र किंवा 5 महत्त्वाचे टप्पे आहेत ज्याद्वारे पेशंटला आपण डायबिटीजमधनं मुक्त करायला मदत करत असतो। यातला सगळ्यात महत्त्वाचा मंत्र किंवा सगळ्यात महत्त्वाचा टप्पा असतो की आहार। आपल्या सगळ्यांना आत्तापर्यंत कळालं की आहार हा खरंच खूप महत्त्वाचा आहे, कारण कुठलाही आजार होण्यामध्ये
आहाराचा वाटा हा खूप महत्त्वाचा असतो. या गोष्टीला समजूनच माधव वाघनी विशेष असा प्रमेह नावाचा डाएट बॉक्स तयार केला आहे. आता हा डाएट बॉक्स म्हणजे काय, तर सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत ज्या ज्या गोष्टी आपल्याला खायला किंवा प्यायला लागतात या सगळ्या गोष्टींची आपण सामुग्री याच्यात दिलेली. मग सकाळी उठल्यावरती आवळा ज्यूस असेल, ग्रीन टी असेल, ब्रेकफास्टचे 7 दिवसाचे वेगवेगळे टेस्टी आणि हेल्दी प्रॉडक्ट्स आहेत, दुपारच्या जेवणाचे, रात्रीच्या जेवणाचे, या सगळ्या गोष्टी आपण या डाएट बॉक्समध्ये पेशंटला इन्क्लूड करून दिलेल्या आहे. दुसरा सगळ्यात महत्त्वाचा टप्पा असतो की पेशंटला पंचकर्म ट्रीटमेंट आपण करून देत असतो. आता हे पंचकर्म काय आहेत, तर संपूर्ण शरीरावरती जे काय डायबिटीजमुळे कॉम्प्लिकेशन होत असतात किंवा रक्तातली साखर वाढल्यामुळे जे काय प्रॉब्लेम होत असतात त्यांना दूर करण्यासाठीचे हे उपचार आहेत. आता पंचकर्म देखील आपण 3 महत्त्वाच्या टप्प्यांमध्ये करून देत असतो. त्यातलं सगळ्यात पहिलं असतं सेंट्रीपेटल ओलिएशन, ज्याला आपण सिंपल भाषेमध्ये म्हणायचं झालं तर औषधी सिद्ध तेलाने मसाज असतं. दुसरं असतं थर्मल वेसोडायलेशन. हे थर्मल वेसोडायलेशन म्हणजे काय, औषधी सिद्ध काड्यांद्वारे वाफ असते. आणि तिसरं असतं पर रेक्टल ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन किंवा ज्याला आपण एनिमा म्हणत असतो. अशा या 3 टप्प्यांद्वारे आपण पंचकर्माचे उपचार करून देत असतो. तिसरा सगळ्यात महत्त्वाचा टप्पा असतो व्यायामाचा. आपल्या सगळ्यांना माहिती की डायबिटीज किंवा आजार झाल्यानंतर व्यायामाला खूप जास्त महत्त्व असतं आणि हा व्यायाम काय करायला पाहिजे, कधी करायला पाहिजे, याच्यासाठी माधव वाघनी विशेष MIB पल्स ॲप नावाचं ॲप्लिकेशन तयार केलं, ज्यात पेशंटनी रोज काय व्यायाम करायचे, किती वेळ करायचं, याचं संपूर्ण मार्गदर्शन केलेलं असतं. ह्या 3 टप्प्यांबरोबर महत्त्वाचा टप्पा असतो की जे काय पेशंटला ॲलोपॅथीची औषधं चालू असतात, मग काही वेळेस गोळ्या असतात, काही वेळेस इन्शुलिन असतात, हे देखील कमी करणं गरजेचं आहे. तर हे कशा टप्प्याटप्प्याने कमी करायचं याचं देखील मार्गदर्शन डॉक्टर करत असतात. ह्या 4 गोष्टींचं परिणाम म्हणून काय होतं रक्तातल्या साखरेवरती, हे देखील आपण मॉनिटर करत असतो. 5वा महत्त्वाचा टप्पा हाच असतो की पेशंटचं आपण रेग्युलरली दर 30 दिवसांनी 3 महिन्यांपर्यंत HbA1c नावाची टेस्ट करत असतो. म्हणजे आपल्याला कळतं की जे उपचार आपण सुरू केले होते की आहार केला, पंचकर्म केला, व्यायाम केला, स्वतःचं मॉनिटरिंग केलं, तर याचा परिणाम म्हणून HbA1c वरती काय झालं. आणि ज्यावेळेस पेशंट हे सगळे टप्पे फॉलो करायला लागतो, त्याची रक्तातली साखर जी काय गोळ्या औषध घेऊन वाढलेली असते ते औषधं बंद केल्यानंतर सुद्धा नॉर्मल राहते आणि पुढे जाऊन पेशंट डायबिटीज रिव्हर्सलपर्यंत देखील पोहोचत असतो. बरं, डायबिटीजचा पेशंट जेव्हा त्याला डायबिटीज होतं तेव्हा खूप भीती असते या आजाराबद्दल, यांच्या कॉम्प्लिकेशन्सबद्दल. तर ज्यावेळेस हे पेशंट माधवबागमध्ये ज्यावेळेस येतात त्यावेळेस त्यांना सगळ्यात पहिले आजाराबद्दलचं मार्गदर्शन केलं जातं, जेणेकरून जी मनात भीती आहे डायबिटीजची, त्याच्या कॉम्प्लिकेशन्सची, ही भीती देखील दूर केली जाते. कारण भीती जर का दूर केली नाही तर आपण किती जरी उपचार केले तर त्या स्ट्रेसमुळे परत पेशंटला कॉम्प्लिकेशन होताना दिसू शकतात. त्यामुळे आपण ह्या सगळ्या गोष्टी पेशंटला डिटेलमध्ये गाईड करत असतो. अगदीच डॉक्टर. तर जसं की डॉक्टर निलेश कुलते यांनी तुम्हाला सविस्तरमध्ये सांगितलं कशा रीतीने माधवबागमध्ये डायबिटीज रुग्णांना मार्गदर्शन केलं जातं, कशी त्यांची भीती दूर केली जाते, त्यामुळे अर्धा विजय हा त्यांचा तिथेच होतो. सरांनी आत्ता ज्या CDC चिकित्सेविषयी सांगितलं, जिच्या मदतीने 1 लाखांहून अधिक डायबिटीज रुग्णांवर यशस्वी उपचार करण्यात आलेले आहेत. आपल्यालाही जर का या डायबिटीजवर विजय मिळवायचा असेल तर आपल्याला इन्शुलिन, डायबिटीज जे काही आहे या सर्वांपासून जर मुक्ती हवी असेल तर नक्कीच माधवबागच्या उपचार घ्या माधवबागमधून. त्यासाठी डॉक्टरांचं मार्गदर्शन मिळवण्यासाठी तुम्हाला स्क्रीनवर जो नंबर दिसतोय त्यावर आत्ताच कॉन्टॅक्ट करा. नंबर आहे 0224893233 या क्रमांकावर. आता डायबिटीज रिव्हर्स होणं खरंच शक्य आहे हे डॉक्टरांनी सांगितलं, पण ज्यांनी त्यांचा डायबिटीज प्रत्यक्षपणे रिव्हर्स केलेला आहे, असं पाहिलेलं आहे, असं मधुमेही मुक्त आनंदी व्यक्तीचं मनोगत आपण ऐकूया. सुनीता सुनील मोहिते, माझे मिस्टर सुनील मोहिते. ह्यांना जवळजवळ 7-8 वर्षापूर्वी डायबिटीस होता. ते आम्हाला कळलंच नव्हतं. त्यांना खूप चिडचिड व्हायची, त्रास व्हायचा, चक्कर यायचं, वॉशरूमला रात्री कधीही उठत होते आणि चढ उतार करताना त्यांना दम लागायचा. असं का होतंय म्हणून आम्ही फॅमिली डॉक्टरांकडे गेलो. तिथे जेव्हा गेलो, ब्लड टेस्ट केलं, तेव्हा आम्हाला कळलं की त्यांना शुगर आहे. त्यानंतर त्यांची रेग्युलर औषधं चालू होती. ही सतत 7-8 वर्ष आम्ही औषधंच घेत होतो. त्या औषधांमधून सुद्धा काही फरक पडला नाही. जे होतं तेच होतं. माधवबाग यांची ॲड पाहिली. नंतर भावाने सुद्धा सांगितलं की एका माणसाला असा उपचार करून आराम आला. म्हटलं आपण पर्याय आहे, काहीतरी आपण करू. इथे आलो, इथे भेटलो आम्ही. आम्हाला सगळी माहिती मिळाली, व्यवस्थित सांगितलं समजावून, आणि आम्ही ते डॉक्टरांना भेटलो, उपचार सुरू केले. आणि यांच्या पायाला जखम झालेली, दोन्ही पायांना जखम झालेली. डाव्या पायाची जखम अगदी आम्ही अक्षरशः रडून टाकलं. ती जखम बरी होईल असं वाटलं सुद्धा नव्हतं. ते 2 महिन्यात ती जखम बरी झाली, व्यवस्थित सगळं काय झालं, आणि आता ते व्यवस्थित आहेत. त्यांचं डायबिटीस सुद्धा कंट्रोलमध्ये आहे आणि आता छान आहेत.
तर आत्ताच यांची प्रतिक्रिया पाहिली. खरोखर डायबिटीज रिव्हर्स होणं शक्य आहे. आणि डॉक्टर, आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डायबिटीजचे जे कॉम्प्लिकेशन्स होतात, जसं की हातापायाला जळजळ होणं, झोप अधुरी राहणं, जास्त भूक लागणं, वजन वाढणं, तर या सगळ्या कॉम्प्लिकेशन्सवर डायबिटीजच्या गोळ्या काम करतात? येस, आता डायबिटीजचा आजार समजून घेतानाच आपण बघितलं की आहाराचा वाटा हा खरंच खूप महत्त्वाचा आणि मोठा आहे. त्यामुळे या गोष्टीला धरूनच माधव बागनी प्रमेह नावाचा जो डाएट बॉक्स आहे तो तयार केला. अगदी रिसर्च टीम, मेडिकल ऑपरेशन यांनी सगळ्यांनी एकत्र बसून आहार कसा असायला पाहिजे याची चर्चा करून हा डाएट बॉक्स बनवला आहे. कारण डाएट हा एक ट्रीटमेंटचा महत्त्वाचा पार्ट आहे. मग पेशंटनी सकाळी उठल्यावरती, डायबिटीजच्या पेशंटनी विशेषतः उठल्यानंतर त्यांच्या शरीरात सगळ्यात महत्त्वाचं व्हिटॅमिन सी मिळणं गरजेचं आहे. आणि याच उद्देशाने ह्या डाएट बॉक्समध्ये आवळा ज्यूस ही गोष्ट आपण ठेवलेली की पेशंटला व्हिटॅमिन सी मिळायला पाहिजे. त्यानंतर पेशंटचं जसं वॉशरूम इतर गोष्टी होऊन तो चहा आणि नाश्त्याच्या वेळेपर्यंत पोहोचतो, तिथे हर्बल टी आणि हेल्दी ब्रेकफास्टचे ऑप्शन्स आपण दिलेले आहेत, जे 7 दिवसाचे वेगवेगळे, या कारणासाठी की पेशंटला टेस्टनी बोर होऊ नये. त्याच्यामुळे त्याची ह्या गोष्टीची पण काळजी घेतली की टेस्टही चांगली असायला पाहिजे, हाय प्रोटीनसुद्धा त्याला त्याच्यातनं मिळायला पाहिजे. मग नाश्त्याच्या जशा गोष्टी आहेत तशाच दुपारच्या आणि रात्रीच्या जेवणासाठी सुद्धा डाळींचं मिश्रण आणि चपाती आणि भात ह्या दोन्ही गोष्टी आपण त्यात इन्क्लूड केलेल्या आहेत. सो अशा पद्धतीचा हा पूर्ण डाएट बॉक्स आहे, ज्याच्यात आपण सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत त्यांच्या आहाराची काळजी घेतली. आता आहाराची काळजी घेण्यामागचं कारणच हे होतं की पेशंटच्या शरीरात कॅलरीज किती जायला पाहिजे ह्या मोजून आपण त्या डाएट बॉक्समध्ये कन्सिडर केलेल्या आहेत, जेणेकरून आजाराचं पोषण न होता शरीराचं पोषण व्हायला पाहिजे, हा आपला उद्देश त्यातनं पूर्ण होत असतो. जसं पेशंट या पद्धतीचं डाएट फॉलो करायला लागतो, शरीरावरती जे काही कॉम्प्लिकेशन झालेले असतात या कॉम्प्लिकेशन्समधनं सुद्धा पेशंट बाहेर पडायला लागतो. बऱ्याचदा पेशंटला वाटतं की गोळ्या घेऊन त्याचं तर काम निभावून जात आहे, परंतु या गोळ्यांमुळे सुद्धा बऱ्याचदा शरीरावरती वेगवेगळे कॉम्प्लिकेशन्स होताना दिसत असतात. त्यामुळे यातनं बाहेर पडण्यासाठी आहाराचा वाटा खूप महत्त्वाचा असतो आणि त्याच अनुषंगाने विशेष असा प्रमेह नावाचा डाएट बॉक्स आपण डायबिटीजच्या पेशंटला गाईड करत असतो. ओके. तर प्रेक्षकांनो, जसं की डॉक्टर निलेश कुलते यांनी सांगितलं की कशा रीतीने जो आजार आहारातून निर्माण झालेला आहे त्याचा जर का समूळ नाश करायचा असेल तर त्याला योग्य आहार हेच एकमात्र उत्तर आहे. आणि याच हेतूने माधव बागने संशोधनपूर्ण अशा प्रमेह डाएट किटची निर्मिती केलेली आहे. फक्त प्रमेहच नाही तर बीपीसाठी गो बीपी, वजन कमी करण्यासाठी स्वास्थम डाएट किट, ब्लॉकेजेससाठी रिव्हर्स डाएट किट देखील तयार करण्यात आलेले आहेत. तर हे सर्व डाएट बॉक्स तुम्हाला तुमच्या आजारातून बाहेर काढण्यासाठी कशी मदत करणार आहेत हे नक्की जाणून घ्या. त्यासाठी स्क्रीनवर जो नंबर दिसतोय त्यावर आत्ताच मिस कॉल द्या आणि तज्ज्ञ डॉक्टरांचं मार्गदर्शन घ्या. नंबर आहे 0224893233 या क्रमांकावर. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे जे सगळे कॉम्प्लिकेशन्स आहेत यावर काय उपाय आहे? तर डॉक्टर, या सगळ्या कॉम्प्लिकेशन्सवर जर माधव बागची पंचकर्म चिकित्सा काही मदत करू शकते का? येस, आपण बघितलं तर डायबिटीज सगळ्यात महत्त्वाचा ओळखला जातो त्याच्या कॉम्प्लिकेशन्समुळे. म्हणजे सगळ्यात जास्त कॉम्प्लिकेशन कुठल्या आजारात होतं तर ते डायबिटीजमध्ये. मग ते मेंदूपासून ते पायाच्या नखापर्यंत वेगवेगळे कॉम्प्लिकेशन आपल्याला डायबिटीजने बघायला मिळतात. त्यामुळे ह्या कॉम्प्लिकेशन्सवरती काम करताना फक्त गोळ्या औषधांनी ते काम होऊ शकत नाही. जसं आपण आहाराचा वाटा बघितला तसंच पंचकर्माचे उपचार देखील यात मदत करत असतात. आता पंचकर्ममध्ये आपण जे महत्त्वाचे 3 टप्पे पेशंटला करून देत असतो त्यात संपूर्ण शरीरावरती मेडिकेटेड ऑइलनी जे मसाज, ज्याला आपण सेंट्रीपेटल ओलिएशन म्हणतो, हे करून देत असतो सगळ्यात पहिल्या टप्प्यामध्ये. दुसरा असतो थर्मल वेसोडायलेशन, ज्याच्यात औषधी सिद्ध काढ्याने आपण शरीराला वाफ देत असतो. आणि तिसरा टप्पा असतो एनिमाचा, ज्याला आपण पर रेक्टल ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन म्हणतो. ह्या तिन्ही टप्प्यांची गरज यासाठी असतात की संपूर्ण शरीरावरती जे काही कॉम्प्लिकेशन झालेले ते फक्त एखाद्या गोळीने नाही बरे होऊ शकत. आणि बऱ्याचदा पेशंटला असं वाटतं की हे जे कॉम्प्लिकेशन्स हे गोळ्यांनी बरे होतात, परंतु डायबिटीजमध्ये पेशंट ज्या काय औषधी घेत असतो यांचं परिणामसुद्धा कॉम्प्लिकेशन्स म्हणून बघायला मिळतं. काही पेशंटला आपण बघतो वारंवार लघवीचं इन्फेक्शन व्हायला लागतं, काही पेशंटला हातापायाची जळजळ वाढती आणि यामध्ये हे ॲलोपॅथीच्या औषधांचा खूप मोठा वाटा असतो. इथेच जर का योग्य उपचार हवे असतील तर पंचकर्म इथे पेशंटला मदत करत असतं. कारण रक्तातली साखर कंट्रोलला यायला लागली की शरीराच्या प्रत्येक अवयवापर्यंत रक्तपुरवठा सुरळीत होतो. रक्तपुरवठा सुरळीत झाला की जे काही कॉम्प्लिकेशन्स आपल्याला बघायला मिळेल ह्या कॉम्प्लिकेशन्समधनं पेशंट बाहेर पडायला लागतो. त्यामुळे ह्या पंचकर्मचे उपचार त्याच्या शरीरावर जे काही कॉम्प्लिकेशन झाले त्याला तर बरं करतो, रक्तातल्या साखरेला कंट्रोलला आणायला मदत करतो. एवढंच नाही तर पेशंटची जी काही एनर्जी लेवल आहे जी कमी झालेली असते किंवा पेशंटला कुठलंही काम करूशी वाटत नाही, हे जे डायबिटीजमुळेही होतं आणि काही वेळेस औषधांमुळे सुद्धा होत असतं, त्यातनं देखील पेशंट बाहेर पडतो ज्यावेळेस तो या पंचकर्माच्या उपचारांना करत असतो. अगदीच. तर प्रेक्षकांनो, तुम्हालाही जर का असे कॉम्प्लिकेशन जाणवत असतील तर नक्कीच माधवबागमध्ये ट्रीटमेंट घ्या. माधवबागच्या तज्ज्ञांशी बोला. त्यासाठी फक्त मिस्ड कॉल द्या. नंबर आहे 0224893233 या क्रमांकावर. डॉक्टर, आजच्या या कार्यक्रमात तुम्ही आता डायबिटीज रिव्हर्स होतो याबद्दल तर क्लिअरली सांगितलेलंच आहे, पण एक्झॅक्टली
डायबिटीज रिव्हर्स झालाय हे कसं ओळखायचं किंवा ते कसं कळेल? येस, रिव्हर्स हा शब्द आपण बऱ्याचदा ऐकलेला. आता रिव्हर्स होणं म्हणजे काय? मागे जाणं. आता डायबिटीजच्या पेशंटच्या आयुष्यात डायबिटीजची सुरुवात अशी होती की रक्तातली साखर वाढायला लागते. एकदा ती वाढायला लागते, मग त्यात तो औषधं घेतो तरी देखील साखर कंट्रोलला होत नाही. तर या टप्प्यापासूनच आपण ज्यावेळेस पेशंट माधवबागमध्ये उपचार सुरू करतात तर त्यांना आपण दाखवून देतो की ज्यावेळेस पेशंट आपल्याकडे येतो त्यावेळेस त्याची ॲलोपॅथीची औषध घेऊन रक्तातली साखर जी वाढलेली असते ती जसं तो उपचार सुरू करतो तशी त्याची रक्तातली साखर कंट्रोलला यायला लागते. भलेही त्यात ॲलोपॅथीचं औषध चालू असतं. पुढच्या टप्प्याला आपण ॲलोपॅथीचं औषध बंद केल्यानंतर सुद्धा रक्तातली साखर ही कंट्रोलला राहताना दिसते. गोष्ट इथेच थांबत नाही, तर त्याची ॲव्हरेज साखरेची लेवल जी HbA1c द्वारे आपण मेजर करत असतो ती देखील नॉर्मलला यायला लागते. हा खूप महत्त्वाचा टप्पा असतो की कुठलंही गोळी औषध म्हणजे ॲलोपॅथीच्या कुठल्याही औषधाचा सपोर्ट न घेता रक्तातली साखर आणि HbA1c हे दोन्ही कंट्रोलला येतात. यानंतर सगळ्यात महत्त्वाची टेस्ट अशा पेशंटमध्ये आपण करून घेत असतो ती म्हणजे GTT, ग्लुकोज टॉलरन्स टेस्ट. यामध्ये जवळजवळ 15 चमचे साखर आपण पेशंटला खायला देत असतो आणि त्याच्या 2 तासानंतरची शुगर लेवल चेक करतो जी 140पेक्षा कमी आलेली असते. ही खूप मोठी अचीवमेंट असतं. याला आपण पेशंटला म्हणतो की GTT पास झाला किंवा GTT निगेटिव्ह आली. ही टेस्ट म्हणजेच पेशंटला डायबिटीस रिव्हर्सलपासूनचं एक प्रमाणपत्र दाखवतं की येस, तुम्ही जी काय मेहनत घेतली होती या मेहनतीचं फळ मिळालं आहे की 15 चमचे साखरेसारखी गोड गोष्ट शरीरात गेल्यानंतर सुद्धा तुमच्या शरीरातली पचन सिस्टीम जी आहे किंवा शुगर कंट्रोल करणारी सिस्टीम जी अगदी चांगल्या रीतीने काम करत असते. आणि याच अनुषंगाने माधवबागने एक मोठा इव्हेंट केला होता ज्यात भारतभर 13 ठिकाणी आपण अशा पद्धतीच्या टेस्ट केला होता. जवळजवळ 660 रुग्णांवरती आपण GTT टेस्ट एकाच वेळेस केली होती आणि याची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्सने देखील केली होती. आणि ही खरंच खूप मोठी अचीवमेंट होते की जसं पेशंट ह्या सगळ्या पंचसूत्रीला फॉलो करायला लागतो त्याचा परिणाम म्हणून तो डायबिटीसमधनं रिव्हर्स होत असतो. अगदीच. तर प्रेक्षकांनो, डॉक्टरांनी आता ज्या GTT टेस्टचा उल्लेख केलेला आहे त्या टेस्टला घेऊन माधवबागने एक राष्ट्रव्यापी विक्रम देखील केलेला आहे, ज्यामध्ये 660हून अधिक डायबिटीज रुग्णांची एकत्र ग्लुकोज टॉलरन्स टेस्ट घेतली गेली होती, ज्याची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्डच्या पदाधिकाऱ्यांनी देखील घेतलेली आहे. अशाच प्रकारे माधवबागमध्ये दर महिन्याला हजारो डायबिटीज रुग्ण आपले GTT टेस्ट करून घेण्यात यशस्वी होत आहेत. तुम्ही सुद्धा तुमचा GTT पर्यंतचा प्रवास कसा असेल, GTT पर्यंत पोहोचण्याचा प्रवास कसा असेल हे जाणून घ्यायचं असेल तर आजच तुमच्या घराजवळील माधवबागच्या क्लिनिकमध्ये तज्ञ डॉक्टरांची अपॉइंटमेंट घ्या. त्यासाठी आत्ताच तुम्हाला स्क्रीनवर जो नंबर दिसतोय त्यावर मिस्ड कॉल द्या. नंबर आहे 022489322323 या क्रमांकावर. आता प्रेक्षकांनो, डायबिटीज रिव्हर्स होऊ शकतो हे शक्य आहे. हे हजारो रुग्णांनी माधवबागची ट्रीटमेंट घेऊन सिद्ध देखील करून दाखवलेलं आहे. आणि त्यातीलच एका आनंदी व्यक्तीचा मनोगत आपण ऐकूयात. नमस्कार, मी निलेश पंडित. मी राहायला इथे कांदिवलीला आहे. सांगायचं झालं तर मला बरेच वर्ष डायबिटीसचा आणि ब्लड प्रेशरचा त्रास होता. सडनली 1 वर्षापूर्वी खूप त्रास व्हायला लागला, विजन ब्लर व्हायला लागलं. म्हणून मी डॉक्टरांकडे चेक केलं, डोळ्याच्या डॉक्टरांकडे. त्यावेळेला मला रिक्वेस्ट केली त्यांनी की पहिलं HbA1c करून आणा. कोइन्सिडेंटली त्याच वेळेला मला माधवबागची पण एक ॲडव्हर्टाइजमेंट मिळाली होती जिथे HbA1c साठी कॅम्प होता, त्यांनी ठेवला होता कांदिवलीला त्यांच्या ठाकूरबिले सेंटरमध्ये. आणि त्यावेळेला कळलं की माझं HbA1c खूप वाढलं आहे. त्या दिवशी मला फर्स्ट टाईम कळलं की डायबिटीस रिव्हर्सल पण होऊ शकतो, विच वॉज लाईक मिरॅकल फॉर मी. आणि ॲक्च्युली ते खरं घडण्यासाठी माधवबागमध्ये डॉक्टर मीनल यांच्या हेल्पमुळे माझा डायबिटीस आज रिव्हर्स होऊ शकला. आज मी कुठलीच ॲलोपॅथी डायबिटीससाठी कुठलंही आयुर्वेदिक किंवा काहीच औषध मी घेत नाही. आणि 2 वेळा आज ग्लुकोज टॉलरन्स टेस्ट करूनसुद्धा माझा रिझल्ट निगेटिव्ह आला आहे. सो थँक्स टू माधवबाग की जी माझी फॅमिली हिस्ट्री आहे, ज्या फॅमिलीमध्ये अजूनपर्यंत कधीही आम्ही ऐकलं नव्हतं की डायबिटीस हा रिव्हर्सल पण होऊ शकतो. जनरली डॉक्टरांनी घाबरवलेलं आहे की फॅमिली हिस्ट्री आहे, सांभाळा. पण फर्स्ट एव्हर आय मेट वन डॉक्टर मीनल, ज्यांनी माधवबागमध्ये की ज्यांनी मला कॉन्फिडन्स दिला की डायबिटीस तुमचा रिव्हर्सल होईल आणि गॅरंटी आमची आहे. आणि हे प्रूव्ह पण झालं. आज ॲब्सोल्युटली मी डायबिटिक रिव्हर्सल आहे आणि थँक्स टू माधवबाग त्याच्यासाठी. तर आत्ताच आणखी एक प्रतिक्रिया आपण पाहिली. डॉक्टर, खरं तर वेळ कमी आहे तरी सुद्धा एक महत्त्वाचा प्रश्न मला विचारायचा आहे की ट्रीटमेंट संपली, गोळ्या बंद झाल्या म्हणजे पुन्हा आपण पहिल्यासारखं आयुष्य जगू शकतो की डायबिटीज पुन्हा होण्याचे चान्सेस आहेत? पुढे काय?
येस, खूप महत्त्वाचा प्रश्न आहे, कारण की एकदा डायबिटीज रिव्हर्स झाला म्हणजे GTT टेस्ट निगेटिव्ह झाली त्यानंतर काय. परंतु जे उपचार पेशंट 3 महिने घेत असतो त्यात आपण त्यांना एवढं ट्रेन करत असतो की आहार कसा असला पाहिजे, व्यायाम, पंचकर्म या सगळ्या गोष्टींचं मार्गदर्शन केल्यामुळे पेशंटला त्याची पुढची लाईफस्टाईल कशी असायला पाहिजे हे कळतं आणि पेशंट अशा चांगल्या लाईफस्टाईलला जर फॉलो करतो तर त्याच्यात त्याचं 1 वर्षानंतर सुद्धा डायबिटीज हा रिव्हर्स राहतो. हे माधवबागनी केलेल्या संशोधनावरती देखील झालेलं आहे की द जर्नल ऑफ असोसिएशन ऑफ फिजिशियन ऑफ इंडियामध्ये यामध्ये आपण हा रिसर्च पब्लिश केलाय की 1 वर्षभरानंतर सुद्धा ज्या पेशंटची GTT निगेटिव्ह आली होती त्यांचं 1 वर्षभरानंतर सुद्धा आपण रिपोर्ट केले तर ते देखील निगेटिव्ह राहतात. आणि यात सगळ्यात महत्त्वाचा वाटा असतो की जे काही जीवनशैलीचे बदल आपण पेशंटला घालून दिलेला असता तो रेग्युलरली ते फॉलो करतो आणि त्यामुळे तो डायबिटीजमधनं रिव्हर्स राहतो. फक्त 3-6 महिने नाही तर 1 वर्षभरानंतर सुद्धा तो डायबिटीजपासून मुक्त राहतो. फक्त सांगितलेले जीवनशैलीचे बदल त्यांनी रेग्युलरली फॉलो करावे लागतात. अगदीच. तुम्ही या ठिकाणी याला इतकं चांगलं मार्गदर्शन केलं त्यासाठी तुमचे मनापासून धन्यवाद. थँक्यू. तर प्रेक्षकांनो, यावरून एक गोष्ट लक्षात येते की आयुर्वेदाला घेऊन माधवबागची व्याख्या थोडी विशेष आहे की आज आयुर्वेद फक्त जडीबुटीसाठी मर्यादित न राहता त्याला मॉडर्न डायग्नोस्टिक, डिजिटल इन्स्ट्रुमेंट अशा ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीची जोड देऊन आजारांवर उपचार करण्यासाठी आयुर्वेदाला एक वेगळं रूप देण्यात आलंय. विशेष अशी पंचसूत्री चिकित्सा तयार करण्यात आलेली आहे ज्याचा हजारो रुग्णांनी, डायबिटीज रुग्णांनी लाभ देखील घेतलेला आहे आणि आपल्या डायबिटीजपासून मुक्ती मिळवण्यामध्ये त्यांना यश देखील आलेलं आहे. तुम्ही सुद्धा डायबिटीजवर पूर्णतः मात करू शकता. जर तुम्ही आत्ताच मिस्ड कॉल देऊन अपॉइंटमेंट घेतली तर आवश्यक हेल्थ चेकअप आणि डॉक्टरांचा सल्ला तुम्हाला मिळणार आहे 650 ऐवजी फक्त 299 मध्ये. तर आत्ताच मिस्ड कॉल द्या. नंबर आहे 0224893232 या क्रमांकावर. आता वेळ झाली इथेच थांबण्याची. नमस्कार.